वा रे वा. नत्वहं कायम राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामये दुःखदप्तानां प्राणीनाम अर्थिनाशनम. घेत ना जवळ जवळून जाऊन घेत ना. हे कागदापासून तयार झालेला का हा पुतळा? क्या बात आहे. काय सुंदर आहे हो. वाटत नाही हो. प्लॅस्टर ऑफ पॅरिस सुद्धा याच्यासमोर कमी वाटतंय. ही मूर्ती सुद्धा महाराजांची. वाव. हे बीड जिल्ह्याचे चाकरवाडी येथील माऊली महाराज आहेत. ओळखतो मी माऊली महाराजांना. नॅशनल अवॉर्डसाठी गेलो होतो. हे नॅशनल अवॉर्ड. मुंबईतून निवड झाली त्याची. क्या बात आहे. आपण हे काही कागदाच्या लगद्यापासून तयार केलेले आहे का? बरं, हे जितके चित्र वगैरे दिसतात हे सगळे हे कागदाच्या लगद्यापासून तयार झालेले आहेत. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊच नव्हे तर सुंदर, रमणीय आणि मनाला मोहून टाकणारं असं तुम्ही हे शिल्प तयार केलेले आहेत तुमचे. इथे एक भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे. तसंच वर गोपाळकृष्णाची मूर्ती देखील आहे. ही काय कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली आहे का तुम्ही? हे पूर्ण कागदच आहे. बरं, याला काय म्हणजे आता किडे वगैरे खाणार नाहीत, काय खाणार नाहीत, म्हणजे असं एक छानच आहे. याच्यावर रंगसंगती वगैरे सगळी कशी तुम्ही ऑइल पेंटची केलेली आहे का? हे रंगसंगती त्या लगद्यामध्येच मिक्स केलेली असते, त्यामुळे ते कलर जाण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे कलर जाणार नाही त्याचा भविष्यात कधीच. आणि वरतून हार्डनर वापरल्यामुळे कीड वगैरे जाण्याचा प्रश्न. क्या बात. हार्डनर वापरलेला असते. सुंदर आहे. बरं, ह्या मूर्त्यांचं तर समजा एक वैशिष्ट्य असं मला वाटतं की ही जी मूर्ती आहे कोणाची मूर्ती आहे? हा पुतळा कोणाचा आहे? एक कार्यकर्त्याचा, एक राजकीय पुढाऱ्यांचे. एक राजकीय पुढारी कोणता त्यांचा हा पुतळाच आहे. वा, छानच तयार केला हो. आणि हे चाकरवाडीचे ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचाही पुतळा तुम्ही बनवलात. खूपच सुरेख आणि सुंदर आहे हो. तुमच्या ह्या कलेला उत्तरोत्तर तुमची प्रगती हो. आमची तुम्हाला शुभकामना. नत्वहं कायम राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामये दुःखतप्तानां प्राणीनाम अर्थिनाशनम. वा. ह्या सगळ्या वनौषधी दुर्मिळ अशा असणाऱ्या ताई, कशाची झाडं आहे हे सगळे? सगळ्या वनौषधी आहेत, म्हणजे औषधी वनस्पती आहेत या. वा. आहे का? वाढत नाही का ती? वाढती पण म्हणजे लहान असताना पासून फळ लागायला सुरुवात.